नमस्कार मित्रांनो, आज आपण आचार्य चाणक्यांच्या नीतिग्रंथातील असे 2 अमूल्य श्लोक जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर लक्षात ठेवावेत. हे श्लोक केवळ ज्ञान देत नाहीत, तर जीवनातील योग्य निर्णय कसे घ्यावेत, संकटांना कसे सामोरे जावे आणि यशाचा मार्ग कसा निवडावा हेही शिकवतात. कौटुंबिक जीवन असो वा सामाजिक जीवन, शिक्षण असो वा आत्मशिस्त, चाणक्यांची शिकवण प्राचीन काळाप्रमाणेच आजही तितकीच प्रासंगिक आहे. चला काही प्रमुख श्लोकांच्या माध्यमातून जाणून घेऊया की चाणक्य नीती आजही तितकीच प्रासंगिक आणि समर्पक कशी आहे ते. पहिला श्लोक आहे, त्यजेत धर्म दयाहीनम विद्याहीनम गुरु त्यजेत. त्यजेत क्रोध मूर्खी भार्या निस्नेहान बांथा वांस त्यजेत. आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या धर्मात दया आणि करुणा नाही तो फक्त दिखावा ठरतो. त्याचप्रमाणे ज्ञान नसलेला गुरु, सतत रागावणारा जोडीदार आणि प्रेम व आपुलकी नसलेली नाती माणसाच्या आयुष्यात आनंद आणत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींपासून आणि नात्यांपासून दूर राहणेच योग्य आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी दिखावा जास्त आणि खरेपणा कमी दिसतो. चाणक्य सांगतात की नात्यांची खरी किंमत प्रेम, आदर, सहकार्य आणि करुणेमुळे असते. एखाद्या नात्यात कायम वाद, राग आणि तणाव असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आयुष्य ओझं वाटू लागेल अशी नाती जपण्यापेक्षा त्यापासून योग्य अंतर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरते. दुसरा श्लोक आहे, यथा चतुर्भी कनकम परीक्षते निर्घशेन छेदन तापताडने तथा चतुर्भिः पुरुष परीक्षते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा. आचार्य चाणक्य म्हणतात, जसं सोनं घासून कापून तापवून आणि ठोकून त्याची शुद्धता तपासली जाते, तसंच माणसाची खरी ओळख त्याच्या त्याग, चांगला स्वभाव, गुण आणि कर्मावरून ठरते. आजच्या काळात अनेकदा लोक एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन तिचे कपडे, पैसा किंवा सामाजिक दर्जा पाहून करतात. पण चाणक्य सांगतात की माणसाचं खरं व्यक्तिमत्व कठीण परिस्थितीतच दिसून येतं. संकटाच्या वेळी तो कसा वागतो, इतरांशी कसा वागतो आणि त्याची कृती कशी असते यावरून त्याची खरी किंमत ठरते. म्हणूनच माणसाचं मूल्य त्याच्या बाह्य दिखाव्यामुळे नव्हे, तर त्याच्या चांगल्या विचारामुळे, स्वभावामुळे आणि कर्मामुळे ठरते. यावरून आपण जीवनातील हा संदेश घेतला पाहिजे की पैसा, संपत्ती आणि पद कधीही नष्ट होऊ शकतात, पण शिक्षण, कौशल्य आणि ज्ञान आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. म्हणून सतत शिकत राहणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.